हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रियांश हळू आवाजात म्हणाला, मला काही आराम नकोय. जेव्हा मनाला शांती नाही तेव्हा शरीर कसं शांत बसेल? हे ऐकून नियतीचं हृदय एका क्षणासाठी थांबतं. तिच्या मनातल्या भावना उसळतात, पण ती स्वतःला सावरते. ती हळुवारपणे आपला हात रियांशच्या हातातून सोडवायचा प्रयत्न करते. पण अचानकच रियांश तिचा हात ओढून घेतो आणि नियती थेट त्याच्या मिठीत येते. पुढच्या क्षणी रियांश तिला घट्ट मिठीत घेतो. नियती त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करते, पण रियांशची पकड खूप घट्ट असते. ती त्याच्याकडे पाहते. आता तो झोपलेला असतो. चेहऱ्यावर शांती असते, पण त्याच्या श्वासांचा उष्ण स्पर्श अजूनही खोलीत जाणवत असतो. नियती काही क्षण त्याच्याकडे न पापणी लवता पाहत राहते. अनायसेच ती त्याच्या कपाळावर आलेले केस बाजूला करते. त्या क्षणी तिच्या नजरेत केवळ माया असते. अचानकच तिला भान येतं. ती झटकन आपला हात मागे घेते. रियांश झोपलेला असल्याने त्याची पकड सैल होते आणि नियती सावकाश उठते. काही क्षण ती उभी राहून त्याच्याकडे बघत राहते. मग हळूच खोलीचं लाईट बंद करून सोफ्यावर जाऊन पडते. थकव्यामुळे तिलाही लवकरच झोप लागते. सकाळी हलकी ऊन खोलीत पसरलेलं असतं. नियती लवकर उठते. बेडवर शांत झोपलेल्या रियांशकडे पाहते. ती पटकन फ्रेश होते आणि खाली येऊन किचनमध्ये त्याच्यासाठी हँगओव्हर कॉफी बनवते. तिच्या मनात विचार येतो, तो कितीही रागावलेला असो, पण काल रात्री त्याची अवस्था पाहून मला त्याची काळजी वाटलीच. ती कॉफी घेत किचनमधून बाहेर येते, पण अचानक कुणाशी तरी धडकते. ती कॉफी सांडू न देता सांभाळते आणि वर पाहते. समोर इशिताजी उभ्या असतात. इशिता आधी नियतीकडे पाहतात आणि मग तिच्या हातातील कॉफी पाहतात. थोड्या व्यंगाने म्हणतात, आता तू हे सांगू नकोस की कॉफी रियांसाठी आहे. आणि त्यानंतर नियती शांतपणे म्हणते की हो आंटी, ही रियांशसाठीच आहे. इशिता ओठांवर व्यंगपूर्ण स्मित आणतात. नियतीला त्यांच्या त्या स्मिताचं कारण कळत नाही. ती काही विचारणार तेव्हाच इशिता म्हणतात, माझ्या मुलाला इतर कोणाची नाही, फक्त त्याच्या आईच्या हातची कॉफी प्यायची सवय आहे. तू काहीही कर, पण त्याला ती कधीच आवडणार नाही. त्यानंतर नियती त्यांच्याकडे पाहते. त्यांच्या नजरेत फक्त रागच नव्हता, तर कुठेतरी एक भीतीही होती. भीती ही की तिचा मुलगा आता दुसऱ्या कोणाची काळजी घेऊ लागला होता. आणि त्यानंतर नियती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, मम्मीजी, सवयी काळानुसार बदलतात. मी असं म्हणत नाही की तुमची जागा घेऊ इच्छिते, पण जर मी त्याच्या आयुष्याचा भाग आहे तर काही छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी माझीही असते. इशिता थोड्या रागाने भोवया उंचावतात. त्यांना तिच्या उत्तरात उर्मटपणा नव्हता, पण ते समाधानकारकही वाटत नव्हतं. इशिता हलक्या व्यंगाने म्हणाली, पाहूया मग तुझ्या कॉफीचं काय होतं ते. नियती हसून उत्तर देते, हो, तो ती पिऊ दे ना किंवा नको पिऊ दे, पण त्याला कधी माझी गरज भासली तर मी कायम त्याच्यासाठी इथे असेन. पहिल्यांदाच इशिता शांत होतात. त्यांनी काही न बोलता नियतीकडे पाहत राहतात. नियती दरवाजा अलगद उघडून खोलीत शिरते. हातात ट्रे, त्यावर कॉफीचा कप ठेवलेला असतो. तेवढ्यात रियांश बाथरूममधून टॉवेलने केस पुसत बाहेर येतो. आणि त्यानंतर रियांशला त्या अवस्थेत पाहून नियती एकदम थबकते. पुढच्या क्षणी ती चेहरा दुसरीकडे वळवते आणि डोळे घट्ट मिटते. नियती लाजत म्हणते, ओ सॉरी, मला माहिती नव्हतं की तुम्ही म्हणजेच तू अशा अवस्थेत असशील. मी काही पाहिलं नाही खरंच. रियांशने आवाज ऐकताच तिच्याकडे पाहिलं आणि वॉर्डरोबमधून आपली शर्ट काढताना म्हणाला, सर्वप्रथम हे ठरवूया, बोलायचं आहेस तू की आपण? नियती काहीच उत्तर देत नाही.
रियांश शर्ट घालत म्हणतो. अरे वा, मला पाहून असं रिॲक्शन आजपर्यंत कुणी दिलं नाही. आणि असं का वागत आहेस, जणू मला पहिल्यांदाच पाहतेस? नियती डोळे बंद करतच शांतपणे म्हणते. आजवर तुला कोणी असं पाहिलंच नाही, मग रिॲक्शन कशी देतील? आणि असं वागण्याचा प्रश्नच नाही. मी बेशरम नाही, रियांश हसत म्हणाला. पण आत्ताच तर स्वतः म्हणालीस ना की तू पाहिलंच नाहीस. नियती आपली जीभ दातांखाली दाबते, जणू तिचं खोटं पकडलं गेलं आहे. विषय बदलत म्हणते. तुला काहीच लाज वाटत नाही का? असा अचानक माझ्यासमोर येतोयस. निदान येण्यापूर्वी आवाज तरी द्यायचा. रियांश टॉवेल सोफ्यावर फेकून देतो आणि शांतपणे म्हणतो. हा माझा रूम आहे, मला तुला आवाज देण्याची काय गरज? आणि बाय द वे, तू आता काही परकी नाहीस, माझी बायको आहेस, मग लाज कसली? नियती हळूच डोळे उघडते, पण रियांशकडे पाहतच नाही. तुझ्या मते बायको असणं म्हणजे आता मला सगळं पाहण्याचा अधिकार आहे का? नियती विचारते. रियांश तिचं वाक्य ऐकून हलकंसं हसतो, पण लगेच काल रात्रीच्या आठवणीने त्याचा चेहरा शांत पडतो. तो काहीच न बोलता आरशासमोर उभा राहतो. ड्रायर लावून केस सुकवू लागतो. ड्रायरचा आवाज ऐकून नियती वळते. रियांश आरशासमोर उभा राहून केस सुकवत असतो. नियतीला त्याचं वागणं काही कळत नाही. ती हळूच त्याच्या जवळ जाते आणि मृदू आवाजात म्हणते. मी तुझ्यासाठी हँगओव्हर कॉफी बनवली आहे. डोकं दुखत असेल तर थोडी आराम मिळेल. रियांश ड्रायर बंद करून टेबलावर ठेवतो, पण नजरा अजूनही आरशातच. तो परफ्यूम घेतो, लावतो आणि शांत आवाजात म्हणतो. मला आईशिवाय कुणाच्या हातची कॉफी आवडत नाही. हे ऐकून नियतीच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणात नाहीसं होतं. ती ट्रे घट्ट पकडते, जणू तिला आधीच माहिती होतं की असं होणार आहे. काही न बोलता ती मागे वळते आणि दरवाजाकडे निघते. रियांश तिच्याकडे पाहत मनात म्हणतो. एकदाच मी नाही म्हटलं तर लगेच मान घातली. थोडासा प्रयत्न तरी करू शकली असती. आणि त्याचनंतर इकडे नियतीने पाय खोलीबाहेर पडताच रियांशला एक विचित्र बेचैनी जाणवते. तो तिला थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो, पण लगेच थांबतो. पुन्हा प्रयत्न करतो, तरी स्वतःला आवरतो. शेवटी नियती खोलीबाहेर जाते. रियांश आपला राग आणि अस्वस्थतेने भरून जातो आणि भिंतीवर मूठ मारतो. नियती खाली उतरते आणि किचनकडे वळते. तेव्हाच तिच्या मागून एक परिचित पण थोडासा तीक्ष्ण आवाज येतो. इशिता म्हणते. नियती बेटा. नियती थांबते आणि हळूच मागे वळते. इशिता तिच्यासमोर उभी असते. डोळ्यात हलकीशी तिरकी स्मितरेषा असते. इशिता हलकीशी हसत पण शब्दात टोचणी देत म्हणते. रियांशने आज तुझ्या हातची कॉफी प्यायली नाही. वाईट वाटलं असेल ना तुला? पण काही हरकत नाही बेटा, प्रयत्न तर केलास तू. थोडा वेळ थांबून ती पुढे बोलते. मी तर आधीच सांगितलं होतं, रियांश फक्त माझ्या हातची कॉफीच पितो. ती त्याची सवय आहे. आणि त्यानंतर इकडे थोडं झुकत मंद आवाजात जणू एखादं गुपित सांगत असल्यासारखी म्हणते. पण जेव्हा तू आत्मविश्वासाने म्हणाली होतीस की सवयी बदलता येतात, तेव्हा वाटलं चल एकदा प्रयत्न करून बघू दे तिला. आता ती थेट नियतीच्या डोळ्यात पाहते. स्मित तसंच राहतं, पण शब्दांची धार तीव्र होते. मात्र बेटा, रियांश ठाकूरच्या सवयी एकदा बनल्या की त्या मोडणं इतकं सोपं नसतं.
असं म्हणत ती कप उचलते, एक घोट घेते आणि हसत म्हणते, फॅन्टॅस्टिक, आणि हातात कप घेऊन हसतच निघून जाते. नियती तिच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत काही क्षण स्तब्ध उभी राहते. मग किचनमध्ये जाऊन ट्रे हळूच काउंटरवर ठेवते आणि शांतपणे श्वास घेत डोळे मिटते. नियती स्वतःशी बोलत म्हणते, मला असं का वाटते की इशिता आंटीचं वागणं माझ्या बाबतीत पूर्णपणे बदलले. ती खोल विचारात जाते. थांब 1 मिनिट. माझ्या बाबतीत वागणं बदललं, तेही नेमकं तेव्हापासून जेव्हापासून माझं लग्न रियांश सोबत झालं आहे. लग्नाआधी त्या मला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करत होत्या. मग आता त्या असं का वागतायत? मी त्यांच्या पसंतीची मुलगी नाही का? की काहीतरी दुसरंच आहे जे डोळ्यांना दिसत नाही पण मनाला जाणवते. अचानक नियतीला काहीतरी आठवतं. नियती म्हणते की हो, त्या दिवशी माझी नैनाची बोलणी अधुरीच राहिली होती. स्वतःशी विचार करत मला तिला संपर्क करावा का? ती म्हणते. मीरा अचानक मागून विचारते, कोणाशी संपर्क करायचा? त्यानंतर नियती दचकते आणि मीराकडे पाहते. ती नुकतीच तिथे आली होती आणि नियतीचे शेवटचे शब्द तिने ऐकले होते. नियती ताबडतोब स्वतःला सावरत म्हणते, भाभी, ती माझी मैत्रीण रुही आहे. काल ती कॉलेजला आली नव्हती, त्यामुळे तिच्याकडून नोट्स घ्यायच्या होत्या. मीरा म्हणते, अच्छा, म्हणजे ती गोष्ट होती. बरं नियती, तू मला थोडी मदत करशील का? हां, नाश्ता टेबलवर लावायला मदत करणार. नियती हसत म्हणते, भाभी, विचारू नका, आदेश द्या. शेवटी मी तुमची देवराणी आहे ना. मीरा म्हणते ममतेने, तिच्या गालावर हात ठेवत हसते. देवराणीचं नातं नंतर येतं, आधी तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस नियती. लोक म्हणतात की रक्ताचं नातं सगळ्यात मजबूत असतं, पण मला नेहमी वाटले की मनाने जोडलेलं नातं त्याहूनही खोल असतं. तुझ्याशी माझं नातं असंच आहे, मनाने जोडलेलं. नियती भावनांनी ओथंबून येत मीराचा हात धरते. मीरा भाभी, नाही, आता फक्त भाभी म्हणणं कमी वाटतंय. तुम्ही मला जसं आपलंसं केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. या घरात आले तेव्हा सगळं अनोळखी होतं, पण तुमच्यामुळे मला कायम घरचं वाटलं. जर सगळ्या मोठ्या बहिणी तुमच्यासारख्या असतील तर मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखी बहीण मिळाली. ती हसत म्हणते, आता जग काहीही म्हणो, माझ्यासाठी तुम्ही फक्त रियांशची भाभी नाही तर माझी स्वतःची दीदी आहात. असं म्हणत नियती मीराला मिठी मारते. दोघी काही वेळ एकमेकींपासून दूर होतात आणि नाश्त्याची तयारी करायला लागतात. थोड्याच वेळात सगळे जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात. त्याचवेळी रियांश घाईघाईने जिना उतरतो. त्याच्या नजरा सतत नियतीला शोधत असतात. रियांश मनात म्हणतो, इथेही नाही, ते गेली कुठे? तो थांबत नाही, थेट किचनकडे जातो. तेवढ्यात त्याला पंखुडी दिसते. रियांश तीव्र आणि रागीट आवाजात म्हणतो, पंखुडी, नियती कुठे आहे? पंखुडी दचकते. हातातील प्लेट जवळजवळ पडतेच. आणि त्यानंतर रियांश थोडं थांबून म्हणतो, इतकं का घाबरलीस? तुला मी खाणार नाही. पुन्हा कडक आवाजात म्हणते, मी जे विचारले त्याचं उत्तर दे. कुठे आहे ती? पंखुडी घाबरत म्हणते, सर, ती नियती मॅडम किचनमध्ये नाहीत आणि मी त्यांना पाहिलेही नाही. रियांश उच्च स्वरात ओरडतो, म्हणतो, पाहिलं नाही म्हणजे काय? कुठे आहे ती? आत्ताच सांग. रियांशचा आवाज ऐकून जेवणाच्या टेबलावर बसलेले सगळे घाबरतात.
दादी, इशिता, मीरा आणि शनया सगळे तिथे धावून येतात. दादी चिंतेने विचारतात, रियांश बेटा, काय झालं? एवढ्या जोरात का बोलतोयस? त्या बिचाऱ्या मुलीवर इशिता पंखुडीकडे पाहत म्हणते, मॉम, नक्की हिच्यामुळेच काहीतरी झालं असणार म्हणून रियांश एवढा रागात आहे. पंखुडी डोळ्यात पाणी येत म्हणते, थरथरत्या आवाजात म्हणते, मी काही केलं नाही मॅडम. पंखुडी पूर्णपणे घाबरलेली आहे. रियांश तिला थांबवत म्हणतो अधीरपणे. इशिताकडे वळून विचारतो, मॉम, सगळं सोडा, नियती कुठे आहे? इशिता एका क्षणासाठी थबकते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं आश्चर्य दिसतं, जणू तिला या प्रश्नाची अपेक्षाच नव्हती. दादी हलक्या आणि हसऱ्याने पण रियांशच्या अवस्थेकडे पाहून काळजीच्या सुरात म्हणतात, बाळा, एवढा अस्वस्थ का झालास? ती तर कॉलेजला गेली आहे. आणि त्यानंतर रियांश क्षणभर थिजून जातो. त्याचा श्वास जलद चाललेला असतो. काही क्षण तो शांतपणे उभा राहतो. मग हात केसांमधून फिरवून हळूहळू वळतो आणि वेगाने बाहेर निघायला लागतो. रियांश बाहेर जाण्यासाठी जलद पावलं टाकतो. तेवढ्यात इशिता मागून आवाज देते, बाळा, किमान नाश्ता तरी करून जा ना. रियांश थांबतो. क्षणभर मागे वळून थोडक्यात उत्तर देतो, ऑफिसमध्ये करून घेईन, असं म्हणत तो पटकन बाहेर निघून जातो. इशिता दरवाजाकडे पाहतच राहते. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसतो. ती स्वतःशी हलक्या आवाजात म्हणते, काय झालं याला? इतका राग का आला? आणि नियतीचं नाव एवढ्या रागाने का घेत होता? दोघांचं काही भांडण झाले की काय? इशिताच्या मनात खूप सारे प्रश्न यायला लागतात. सगळ्यांनी इशिताचं बोलणं ऐकलं. दादी हलक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, इशिता, तुला फक्त रियांशचा राग दिसला, पण त्या रागामागे दडलेली अवस्था आणि तडफड तुला दिसलीच नाही. तो नियतीसाठी जसा काळजीत होता तसं वाटत होतं जणू ती कॉलेजला नाही तर त्याला कायमचं सोडून गेली आहे. मी माझ्या नातवाला कधीच इतकं अस्वस्थ पाहिलं नव्हतं, तेही एका मुलीमुळे. तेवढ्यात मीरा पुढे येते आणि दादीच्या बोलण्याशी सहमत दाखवत म्हणते, हो दादीमा, आपण अगदी बरोबर म्हणत आहात. रियांश खरंच नियतीवर खूप प्रेम करतो. तो काही बोलत न बोलो त्याच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसतं. नियती खरंच खूप नशीबवान आहे. मीराचं बोलणं ऐकून इशिताच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागते. काहीही न बोलता शांतपणे आपल्या खोलीकडे निघून जाते. मीराला थोडं आश्चर्य वाटलं, पण ती दुर्लक्ष करून दादीला म्हणते, दादी, चला आता नाश्ता करून घ्या. दादी हळूहळू डायनिंग टेबलकडे चालत जातात. त्या मीराला म्हणतात, ज्योती आणि राकेशला पण बोलवा नाश्त्यासाठी. मीरा म्हणते, ते दोघे एका मित्राच्या घरी गेले आहेत भेटायला. दादी म्हणतात, अच्छा, बरं आहे. आणि न्यासा, ती घरात आहे का? तेवढ्यात न्यासा हसत तिकडे येते आणि म्हणते, जी नाही दादीमा, आम्ही कुठेच गेलो नाही. ती डायनिंग टेबलावर बसते. त्याचवेळी नोकरांनी येऊन नाश्ता वाढू लागतात. रियांश संतापाने बाहेर येतो आणि रागात आपल्या गाडीच्या टायरवर एक जबरदस्त लाथ मारतो. लाथ इतकी जोरात लागते की संपूर्ण गाडी हलकीशी हलते. गाडीत बसलेला राघव हे जाणवतो आणि लगेच बाहेर येतो. तो बाहेर आला की समोर रियांशला रागाने तावातावात उभं पाहतो. तो काही बोलणार असतो, पण रियांशच्या चेहऱ्याकडे पाहून गप्प राहतो. राघव मनात विचार करतो, सर इतके रागात का आहेत? असं वाटतंय जणू कालच नशा अजून उतरलेली नाही. रियांश एकदा राघवकडे बघतो, खोल श्वास घेतो आणि स्वतःचा राग आवरण्याचा प्रयत्न करतो. काही क्षण शांत राहून गाडीचं दार उघडतं. रियांश संयम राखत पण थंड आवाजात म्हणतो, आजची मीटिंग तू अटेंड कर, मी 1 तासात पोहोचतो. आणि त्यानंतर इतकं म्हणून तो काहीही न बोलता
गाडीत बसतो आणि जोरात तिथून निघून जातो. राघव जो काहीतरी सांगू इच्छित होता, निराश होऊन स्वतःशी पुटपुटतो, सर, ते लोक खास आपल्याशीच भेटायचं म्हणत होते आणि मी किती प्रयत्नानं 15 दिवसांनंतर ही मीटिंग ठरवली होती आणि सर आलेच नाहीत. तो त्रस्त होत गाडीत बसतो आणि ऑफिसकडे निघतो. न्यासा नाश्ता करून आपल्या खोलीत येते आणि चिंतेतून पुन्हा पुन्हा नियतीला फोन करते. न्यासा तणावग्रस्त होऊन स्वतःशीच बोलते, दीदी, फोन उचलला ना? मला सांगायचे की जीजू खूप रागात तुम्हाला शोधत होते. ती 2-3 वेळा फोन करते, पण कॉल लागत नाही. तिचा चेहरा अधिक चिंताग्रस्त होतो. दरम्यान अन्या आणि नियती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चालत असतात. अन्या थोडी चिडून म्हणते, नियती, तुला ठाऊक होतं ना की सरांची मुलगी लग्न करते आणि ते सुट्टीवर आहेत आणि त्यांच्यासारखं समजवणारा दुसरा कोणी नाही, तरी सुद्धा तू कॉलेजला आलीस का? तेवढ्यात मागून त्यांची क्लासमेट रुही येते आणि म्हणते, अन्या, हे सगळं सोड, आधी हे सांग, तुझ्या भावाचं नियतीशी लग्न कधी झालं? रुहीचं बोलणं ऐकून नियती क्षणभर गप्प पडते आणि त्यानंतर रियांशचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर फिरू लागतो. त्याचा राग, त्याची शांतता आणि त्यानं नाकारलेली कॉफी. तिला आठवतं, आज तिनं नाश्ताही केला नाही आणि खोलीत परतही गेली नाही, कारण तिला रियांशकडे नजरेला नजर देणं किंबहुना त्याच्याशी भेटणंही नको होतं. ती अचानक विषय बदलत म्हणते, मी लायब्ररीत जात आहे, थोडं वाचायचं आहे, तुम्ही दोघी हवं तर घरी जाऊ शकता. असं सांगून ती जलद पावलांनी लायब्ररीच्या दिशेने निघते. अन्या आश्चर्याने मागून हाक मारते, अगं पण अचानक लायब्ररीला का? काही सांगून तरी जा. नियती काहीही उत्तर न देता सरळ चालत निघून जाते. अन्या रुहीकडे वळून म्हणते, अगं, कुणी एवढा अभ्यास कसा करतं बरं, आणि तेही लायब्ररीमध्येच? रुही खांदे उडवत विचारते. चल ना मग आपण घरी जाऊया. अन्या डोकं हलवत म्हणते, नाही ग, नियतीला एकटीला सोडू शकत नाही मी. आणि त्यानंतर रुही थोडी आश्चर्याने म्हणते, का का नाही सोडू शकत? ती काही लहान मुलगी नाहीये. त्यानंतर अन्या हलकं हसत म्हणते, माहितीये ती लहान नाहीये, पण आज ती खूप ताणात दिसत होती, म्हणून मन नाही होत तिला एकटीला सोडायला. थोडं वातावरण हलकं करण्यासाठी ती म्हणते, चल तोवर एखादा गेम खेळूया ना. रुही मान डोलावते आणि दोघीही हसत खेळत हळूहळू कॅम्पसकडे परत जातात. दुसरीकडे रियांश आपल्या कारमध्ये बसलेला असतो. तो काहीतरी विचारात असतो. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि अस्वस्थतेची झलक असते. तो मोबाईल काढतो आणि एक नंबर डायल करतो. 2 रिंगमध्येच कॉल उचलला जातो. रियांश तीव्र आवाजात म्हणतो, मी कॉलेजला येतोय, इन्स्पेक्शन घ्यायचं आहे, सगळं तयार ठेवा. तो फोन ठेवतो आणि डोकं सीटला टेकून खोल श्वास घेतो. काही क्षण तो स्टिअरिंगवर हात सैल सोडतो, पण लगेच स्वतःला सावरतो. प्राचार्य रियांशशी बोलून लगेच फोन ठेवतात. ते स्पष्टच तणावात दिसतात आणि तत्काळ स्टाफ व शिक्षकांना माहिती देतात. प्राचार्य जोरात म्हणतात, सर्वांनी लक्ष द्या, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर नीट तपासा. ठाकूर साहेब इन्स्पेक्शनसाठी येत आहेत. ही बातमी कॉलेजभर वाऱ्यासारखी पसरते. विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांशी चर्चा करू लागतात. पहिला विद्यार्थी म्हणतो, काय, कॉलेजचे मालक स्वतः येत आहेत? विद्यार्थी दुसरा म्हणतो, बहुतेक कॉलेजमध्ये काही बदल होणार आहेत. त्यानंतर पुन्हा पहिला शिक्षक म्हणतो,
असं तर कधीच झालं नाही. ते स्वतः येतात हेच आश्चर्य. दुसरे शिक्षक म्हणतात, हां, यावेळेचं इन्स्पेक्शन कठीण असणार दिसते. दरम्यान नियती लायब्ररीमध्ये बसून पुस्तकात गुंग असते. तेव्हाच एक विद्यार्थी धावत तिच्याकडे येतो. विद्यार्थी म्हणतो, नियती, ऐकलंस का? कॉलेजचे मालक इन्स्पेक्शनसाठी येत आहेत. नियती शांतपणे वर पाहते, हलकसं हसते आणि पुन्हा पुस्तकाकडे लक्ष देते. तिला अजून हे ठाऊक नसतं, तो इन्स्पेक्शन घेणारा म्हणजे रियांशच आहे. दरम्यान अन्याला ही बातमी समजते. ती थोडी थक्क होते आणि स्वतःशीच बोलते, काय? रियांश भाऊ स्वतः कॉलेजला येत आहेत इन्स्पेक्शनसाठी? ती विचारात असतानाच एक काळी चमचमीत कार कॉलेज गेटपाशी थांबते. दरवाजा उघडतो आणि रियांश ठाकूर बाहेर येतो. त्याने काळ्या सनग्लासेस घातलेले असतात. ग्राउंडवर उभ्या असलेल्या अन्याला त्याची एंट्री फिल्मी स्टाईलमध्ये स्पष्ट दिसते. अन्या मनात म्हणते, ओ भाईसाहेब, आज तर अगदी कॉलेजचे रणबीर कपूर दिसत आहेत. तेवढ्यात मागून रुही येते आणि रियांशकडे पाहत उत्साहाने म्हणते, अगं अन्या, तुझा भाऊ तर खरोखर खूप हँडसम आहे. आणि त्या दिवशी त्याने त्या मुलाची जी धुलाई केली ना, ओफ. अन्या चकित होते आणि लगेचच विचारते, काय? कुणाची धुलाई? कोणत्या दिवशी? रुही उत्साहाने सांगते, अगं तुला माहिती नाही का, त्या दिवशी एक नितीन नावाचा मुलगा नियतीला छळत होता. तुझ्या भावाने सगळ्यांसमोर त्याची अशी धुलाई केली की पुन्हा कुणी मुलीकडेही पाहायला धजावणार नाही. आणि त्या दिवसानंतर तो आणि त्याचे वडील दोघेही कॉलेजमध्ये दिसले नाहीत. अन्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि अभिमान चमकू लागतो. अन्या थक्क होऊन म्हणते, भाऊने नियतीसाठी इतकं केलं आणि मी पाहिलंच नाही. अरे, माझं आयुष्य व्यर्थ गेलं. रुही हसत म्हणते, हो ग, अगदी सुपर हिरो स्टाईलमध्ये आला आणि एक एक पंच असा मारला की सिनेमा चालू आहे असं वाटावं. आणि तेव्हापासून सगळे त्याला अँग्री यंग मॅन म्हणायला लागले आहेत. अन्या आता गप्प होते. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अभिमान आणि कुतूहल तिन्ही दिसतं. रियांश कारमधून उतरतो. प्राचार्य त्याच्या जवळ येऊन बुके पुढे करतात. पण रियांश म्हणतो, ही सगळी औपचारिकता करण्याची गरज नाही. असं म्हणून तो पुढे जातो आणि प्राचार्य त्याच्या मागोमाग जातात. तो सर्वप्रथम त्या वर्गात जातो जिथे नियतीचं लेक्चर सुरू असतं. क्लासमध्ये विद्यार्थी बसलेले असतात, पण त्याला नियती कुठेच दिसत नाही. नियती काहीच उत्तर देत नाही. रियांश मनात विचार करतो, क्लास सुरू आहे पण ही क्लास अटेंड करत नाहीये. तो शिक्षकाकडे पाहून विचारतो, सर, त्या सीटवर बसणाऱ्या 3 विद्यार्थिनी कुठे आहेत? शिक्षक काही बोलणार तेवढ्यात एक मुलगा उठून म्हणतो, सर, त्या लायब्ररीत अभ्यास करत आहेत. आणि त्यानंतर रियांश त्या मुलाला इशाऱ्याने बसायला सांगतो आणि लायब्ररीकडे निघतो. त्याच्या मागे प्रिन्सिपल आणि बाकीचे स्टाफही जायला लागतात. पण तो थांबत म्हणतो, आपण सगळेजण आपापले कामं पहा, मी स्वतः पाहतो. हे म्हणून तो पुढे निघतो. लायब्ररीच्या दारात पाऊल टाकताच त्याचे हृदय जोरात धडधडू लागते. कारण त्याच्या नजरेसमोरच नियती एका खुर्चीवर बसलेली असते, पूर्णपणे पुस्तकात गुंग. लायब्ररीत बसलेले विद्यार्थी रियांशकडे पाहतात आणि लगेच समजतात तो तपासणीसाठी आला आहे. रियांश हळूहळू तिच्याकडे जातो, शेल्फवरून एक पुस्तक घेतो आणि तिच्या शेजारी जाऊन शांतपणे बसतो. नियती, जी आत्तापर्यंत पुस्तकात गुंतलेली होती, अचानक तिच्या छातीत धडधड वाढते. ती बाजूला पाहते आणि रियांशला पाहून क्षणभर थबकते. दोघांच्या नजरा भेटतात. रियांश तिच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत असतो आणि नियती त्याला पाहून थोडी गोंधळते. ते थंड आवाजात विचारते, तू इथे काय करतो आहेस? रियांश तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून उठतो
आणि बाकी विद्यार्थ्यांकडे पाहत शांत पण ठाम आवाजात म्हणतो, सगळे आरामात बसा, मी फक्त काही साधे प्रश्न विचारायला आलो आहे. नियती आता ओळखते की आज तपासणीसाठी येणार जो व्यक्ती आहे तो दुसरा कोणी नसून रियांशच आहे. ती मनात विचारते, म्हणजे हा कॉलेज रियांशचा आहे. आणि त्याच्याकडे पाहते. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत असतं. रियांश 2 मुलांकडे जाऊन विचारतो, तुम्ही रोज किती तास इथे अभ्यास करता? पहिला विद्यार्थी थोडा घाबरून उत्तर देतो, सर 2-3 तास. रियांश मान हलवतो, बरं. पुस्तकं व्यवस्थित मिळतात ना? काही त्रास नाही ना? त्यानंतर दुसरा विद्यार्थी म्हणतो, नाही सर, सगळं ठीक आहे. यानंतर तो एका मुलीकडे जातो आणि विचारतो, तुझा आवडता विषय कोणता आहे? मुलगी थोडी बुजते आणि मग हसत म्हणते, सर सायकोलॉजी. रियांश हळूच हसतो, इंटरेस्टिंग. सेल्फ स्टडीत उपयोगी पडतो का? ती उत्तर देते, हो सर, खूप. रियांश तिच्याकडे पाहून थोडं स्मित करतो आणि मग पुन्हा नियतीकडे वळतो. नियती जी त्याला त्या मुलीशी बोलताना पाहत असते ती लगेच नजर खाली करते. रियांश तिच्या टेबलाजवळ येतो आणि नाव न घेता म्हणतो, काही लोक इथे अभ्यासासाठी नाही तर लपण्यासाठी येतात, कुणापासून किंवा स्वतःपासून. तो हे बोलताना जणू स्वतःशीच बोलत असतो. आणि त्यानंतर नियती त्याचे शब्द ऐकते पण डोळे खालीच ठेवते. रियांश तिला थेट विचारतो, एक्सक्यूज मी, आपण आपल्याशीच बोलतो आहे. ती हळुवारपणे वर पाहते पण काही बोलत नाही. तो किंचित झुकून तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, सवालाचं उत्तर देणं इथे मनाई आहे का, की फक्त मलाच? नियती थोड्या कठोर आवाजात म्हणते, आपण प्रश्न विचारायला आलात का बोलायला? त्यानंतर रियांश तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणतो, बोलायला वेळ नाही, प्रश्नच विचारतोय. तो पुन्हा त्या मुलीकडे वळतो आणि विचारतो, जर कोणी तुम्हाला एकदा सांगितलं की मला कॉफी नको तर तुम्ही पुन्हा विचाराल का? त्यानंतर इकडे ती मुलगी थोडा विचार करून म्हणते, हो सर, नक्की विचारेल. तेवढ्यात नियती तिच्याकडे पाहून थोड्या उंच आवाजात म्हणते, आणि जर तो स्पष्ट सांगेल की त्याला फक्त आईच्याच हातची कॉफी आवडते तरी सुद्धा तू विचारशील का? मुलगी विचारात पडते आणि म्हणते की नाही. जर तो आधीच म्हणाला की त्याला आईच्या हातचीच कॉफी आवडते तर मी पुन्हा विचारणार नाही. हे ऐकून नियती हलकं हसते. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटतं. ती रियांशकडे एकटक पाहते आणि मग तिथून बाहेर निघून जाते. रियांश विद्यार्थ्यांकडे पाहून म्हणतो, यू गाईज कॅरी ऑन. इतकं बोलून तो जलद पावलांनी बाहेर पडतो. पण पुढच्या क्षणी तो थांबतो आणि परत नियतीकडे येतो. काही न बोलता तिचा हात पकडतो आणि झटक्यात तिला भिंतीला टेकवतो. सगळं इतक्या वेगाने घडतं की नियती काही क्षण काही समजूनच घेऊ शकत नाही. ती त्याच्याकडे पाहते आणि रागाने ओरडते, व्हॉट द हेल आर यू डुईंग? रियांश तिचा हात अजून घट्ट पकडत शांत पण ठाम आवाजात म्हणतो, हेल सारखं काही केले तरी कुठे, पकडलंय कारण तू पुन्हा पळून जाऊ नकोस म्हणून. नियती रागाने त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारते, तुला नक्की काय हवंय आणि इथे आलास तरी का? आतमध्ये इतकं गोल गोल बोलायचं काय कारण होतं? आता पुन्हा सगळं का सुरू केलंस? रियांश थोडं हसतो. त्याच्या नजरेत एक शांत खोली आणि आवाजात थंड शरारत होती. इतक्या वेळानंतर तरी तू बरोबर प्रश्न विचारलास. नियतीही त्याचं शांत परंतु ठाम आवाजात म्हणाली,
मला माहीत आहे रियांश, तू इथे फक्त तपासणीसाठी नाही आला आहेस, तर माझ्याशी भेटायला आलायस, बरोबर ना? रियांश हलकसं हसला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला, तू म्हणतेस की तुला माझ्यावर प्रेम नाही, पण माझ्या न बोललेल्या गोष्टी मात्र ओळखतेस. नियती काही क्षण शांत राहिली. तिचे डोळे इकडे तिकडे भटकू लागले. नजरा चुकून सत्य कधीही खोटं होत नाही. मिसेस नियती रियांश ठाकूर. रियांशचा आवाज आता गंभीर झाला होता. नियती क्षणभर त्याच्या डोळ्यात पाहते, पण लगेच नजर वळवते. रियांश तिच्या जवळ झुकवत भुवया उंचावत हलक्या आवाजात म्हणतो, काल रात्री माझी मदत का केलीस? जर तुला माझी काही काळजी नाही तर का केलीस ही माया? नियती थोडा वेळ शांत राहते आणि मग ओशाळलेल्या सुरात म्हणते, कारण तू खूपच प्यायलेला होतास. तुला नीट भान नव्हतं, नीट चालतही नव्हतास, म्हणून माणुसकी म्हणून मदत केली. आणि तुझ्या जागी दुसरा कोणी असता तरी मी त्याचीही मदत केली असती. रियांशच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तुझ्या जागी दुसरा कोणी, हे ऐकताच त्याची पकड घट्ट झाली. त्याच्या डोळ्यात संतापाची ठिणगी पडली. नियती वेदनेने डोळे मिटून घेते. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याच्या नजरेतला राग आता वेदनेत बदलत होता. तिला रडताना पाहताच रियांश क्षणात नरमला. त्याचा सारा राग विरघळून गेला. तो घाबरत तिचा हात सोडून म्हणाला, आय एम सॉरी नियती, मला माफ कर. तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता. चल, मी औषध लावतो. पण नियती जागेवरच उभी राहिली, हल्लीसुद्धा नाही. रियांश तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरतो. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. सो सॉरी नियती, रागात मी तुला नाही, स्वतःलाच दुखावलं आहे. चल माझ्यासोबत प्लीज. नियती झटकन त्याचा हात दूर करते आणि अश्रू दाटलेल्या डोळ्यांनी म्हणते, सॉरी म्हणायची गरज नाही रियांश, आणि मला तुझ्या औषधाचीही गरज नाही. असा माणूस मला कधीच आवडू शकत नाही, जो जखम स्वतः देतो आणि मलम पण स्वतःच लावतो. आय हेट यू. हे म्हणत ती त्याला जोराने ढकलते आणि निघून जायला वळते. पण रियांश तिचा हात पकडतो आणि तिला झटक्यात आपल्या मिठीत ओढतो. नियती थेट त्याच्या बाहूंमध्ये येऊन आदळते. रियांश एक हात तिच्या कमरेभोवती आणि दुसरा तिच्या मानेमागे ठेवतो. तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, नफरत तरी कर ना त्या माणसावर ज्याने तुला दुखावले आणि नंतर मलमही लावलाय. जर तुझं प्रेम नाही मिळालं तर तुझी नफरत का होईना? इतकं म्हणत तो तिचा हात धरून तिला खेचून मेडिकल रूमकडे घेऊन जातो. नियती त्याची पकड सोडवायचा प्रयत्न करते, पण रियांशच्या पकडीत आता राग नव्हता, तर भावनांची हटी ओढ होती. रियांश, सोड माझा हात, ती ओरडली. पण रियांश काही न ऐकता मेडिकल रूमचा दरवाजा उघडतो. आत कोणी नव्हतं. एका टेबलावर औषधांचा बॉक्स ठेवलेला होता. तो नियतीला तिथल्या बाकावर बसवतो. ती तत्काळ उठण्याचा प्रयत्न करते, पण रियांश तिला रोखून पाहतो. काय, मला असं घाबरवणार आहेस का? ती चिडून म्हणाली, मी तुझ्यापासून घाबरत नाही, समजलास का मिस्टर रियांश ठाकूर? रियांश शांतपणे तिच्या बोलण्याकडे पाहत राहतो. थोड्या वेळाने तो शांत स्वरात म्हणतो, झालं का आता तुझं बोलून, की अजून काही बाकी आहे? जे उरलंय तेही सांगून टाक. नियती रागाने त्याच्या डोळ्यात पाहते. काही बोलणार तेवढ्यात रियांश हलकेच आपला हात वर करतो आणि तिच्या ओठांवर बोट ठेवतो. त्याचा आवाज हलका होता, पण परिणाम खोल. जणू एखाद्या वादळात कोणीतरी शांत श्वास सोडला होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.